लालबागचा राजा अमित शहांना जास्त पावतो। मराठी माणसाला लालबागचा राजा पावेल तेव्हा दर्शनाला जाईन असं संजय राऊतांनी म्हटलंय। तर संजय राऊतांना लालबागचा राजा पावणार नाही। राऊतांना अफजल खानाच्या कबरीवर जाण्यामध्ये धन्यता वाटते असं नवनाथ बन यांनी म्हणत प्रत्युत्तर दिलंय। पण मी तिकडला जो काही एकंदरीत प्रकार दिसतो तर ते पाहिल्यावरती मला असं वाटलं की त्या गर्दीमध्ये अजून एकाची भर नको। लोकांनाही कळलं पाहिजे, हिंदुत्ववादी असतील, श्रद्धा असेल, गणपती हा घरातला, देवारातला आणि इतर सार्वजनिक क्षेत्रातला गणपती हा एकच असतो। पण अलीकडे मला सातत्याने दिसतंय लालबागचा राजा हा अमित शहांना जास्त पावतो, मराठी माणसाला पावताना दिसत नाही। जो मराठी माणसाला जेव्हा तो पावायला सुरुवात होईल तेव्हा मी नक्की त्या गणपतीच्या दर्शनाला जाईन। संजय राऊत तुम्हाला लालबागचा राजा पावणार नाही, कारण गणपती हा हिंदूंचा सण असतो। लालबागचा राजा हा हिंदूंचा आहे। संजय राऊत तुम्हाला लालबागच्या राजाला जावंसं वाटणार नाही, कारण तुम्हाला अफजल खानाच्या कबरीवर जाण्यामध्ये धन्यता वाटते। लालबागच्या राजापेक्षा किंवा गणपती उत्सवापेक्षा अफजल खानाची कबर ही संजय राऊत आणि उभाटा गटाला जास्त प्रिय आहे। त्यामुळेच लालबागच्या राजाच्या दर्शनाला मी जात नाही असं संजय राऊत सांगतायत। मला असं वाटते की संजय राऊतांनी स्वतःची सुनता करून घेतलेली आहे, कारण संजय राऊत हे मुळामध्ये त्यांना हे लक्षात आलं पाहिजे की आम्ही गोरगरिबांची कामं करतो, आम्ही अनेक लोकांच्या मध्ये जाऊन सेवा करतो, आम्ही हिंदुत्ववादी आहोत आणि आम्ही देवधर्म पाळतो। तुम्ही देवधर्म पाळत नाही असं म्हणता, तुम्हाला जनता का पावली नाही? कारण तुम्ही लालबागच्या राजाचं दर्शनाला गेले नाही। लालबागच्या दर्शनालाही जावं लागतं, गणपतीच्या मनामध्ये तुमची भावना यावी लागते, त्याकरता जनतेचे प्रश्न मिटावे लागतात आणि त्याकरता तुम्हाला लोकाभिमुख राहावं लागतं। तुम्ही लोकाभिमुख राहिला नाहीत आणि तुम्ही हिंदुत्व पण सांभाळलं नाही।